रामकृष्ण हरी मंडळी, आता 4 वाजलेत आणि जसं की तुम्ही मागाशी बघितलं आमच्या तंबूमध्ये डरकाळे पडत होते सगळे. तर 2 वाजता मला जाग आली, मग काय मला झोपच आहे ना. कंटिन्यू 4-5 जण करत होती आणि मग मी जरा व्हिडिओ एडिट केला 3 साडेतीन पर्यंत. तेव्हा ते 4 मी आलो गाडीत. 15-20 मिनिटं झोपतो. आता माझी झोपच झाली नाही. किरण दादा आला कपडे बदलायला, तो दार उडेल, मग उठतो मी. मग काय असेल ते बघू. तर आता आपलं आवरून झालेलं आहे, सगळ्यांचं आवरून झालेलं आहे बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुमचा काय उपयोग नाही बघा. हा अजून आवडतोच. पजा सर, तुम्ही काहीच पाप नाही केलं. आम्ही पापी आहे जगात. आलोच. हॅलो बाबा, बाबा सनस्क्रीन लावायला लागलेत. अरे आता बघू दे की हा तो म्हणलं काय लावितोय मला. लावा सनस्क्रीन लावा. काय नाही पडते नी. अरे ते नखऱ्याचं बाबा यांना तरी मला तरी नका सांगू किती नखऱ्याचं आहे तुम्ही. हा तोंड आखे तोंड लगन असं बाळा मी म्हणलं ना काय सनस्क्रीन मला काय माहिती. तरुण व्हायचंय अरे तरुण व्हायचंय किरणाला. तर आता 6 वाजले आणि सगळ्या दिंडीचं आवरून झालेले आपल्याला पण झालेले. हे बघा सगळी लोक तयार आहेत. ओ आयो ओ बोडक्या का व्हिडिओ नाही फोटोसाठी व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ थांबा. तर आम्ही बरोबर एकदम परफेक्ट टाइम लावलेलं आहे बघा. इथनं दिंड्या चालल्या आता. आपली दिंडी आता इथे 18 नंबर पेक्षा आता मुदखेडमध्ये आहोत. मला वाटतं आता माऊलींच्या पहिल्या विसर्गाची वेळ झालेली. गर्दी बघा, एवढीच गर्दी रोज असते रोज. आता 8:45 झालेले सकाळचे आणि थोड्या वेळात माऊली विसर्गाला थांबली पण असतील. हा माऊली थांबले पण असतील. आणि बघा तुम्हाला ही चिमणी दिसते का इकडे. ही चिमणी आहे ना, तिथं गोल रिंगण आहे आज. जसं मला दुसरं रिंगण आपलं, कारण पहिलं उभं एक झालं ते मी तुम्हाला दाखवलेलं आणि पहिलं गोल रिंगण. बघू शकता आता आपण आपल्या विसाबाजवळ आलेलो आहे आणि इथं आपलं तर जेवण आहे. आत्ता फोन हातातनं पडला होता वाचला. आजचा मेनू बघू काय बघा. इथं मस्त चपात्या चालू आहेत. चपात्यांचा कार्यक्रम रुकते. फुगली बघा कशी. ए मेनू में क्या आज केवण सब्जी, घेवड्याची भाजी आणि बालुशाही. जय हो. क्यों रे, क्यों पूछने के लिए आने का, क्यों नहीं आने का बता. ये देखिए ऐसा मेनू उठाना पड़ता है तो उठाना तो ऐसा उठाने का. तू है ना उठाने के लिए, तू शेर है हमारा. चाय भी पी ले, क्यूट हो जाएगा तो. ओके मैं क्यूट हो जाऊंगा क्या. कसं आमचं बोलू. ये सवाल आहे बघा. गँग बघा गँग. सर मागे सर कोण आहे बघू. तोंड बघू तोंड सांगायची. कोण बसलं टँकर मध्ये, कोण आहे. तर अशा पंक्ती बसतात आणि आम्ही वारकरी सगळ्यांना जेवायला वाढतो.
आज आमचे दुपारच्या पंगत आज माऊलीचा रिंगण असल्यामुळं आज वारकऱ्यांना लवकर जेवण झालेलं आहे आणि आता वारकरी जेवण थोडी विश्रांती घेऊन पुढे रिंगण आहे. किती वाजता रिंगण दुपारी रिंगण आहे, त्यामुळे दुपारी वारकरी आता जेवण करून पूर्ण विश्रांती घेऊन पूर्ण जोशात रिंगणात जाणार. आज सगळे वाढतात, मनापासून वाढतात. नाही मी मनाची विरुद्ध वाढतोय, माझी कंबर दुखते. पण वाढायला तर लागणारच आहे भाऊला. मधुर एकटी टाकली ते मधुची एक सुटून काय कुठे मधू कुठे? ए का ग एकटी बसली? ते अजून लोकांना अपशब्द वापर अजून. माऊलीन सर तिथं माग उभा आहे, धनागर आहे आणि इकडे बैल आहे. थांबा दिसतील ठीक आहे. हा बघा इकडं बैलांचा विश्वास आहे. पुढं थोडं वेळात रिंगण होईल, आपण जाऊ रिंगणामध्ये. माऊलींचं पहिलं गोल रिंगण इथं होणार आहे. आता आपण त्या गोल रिंगणाशी आलेलो आहे. सगळ्यांनी आधीच जागा बुक करून ठेवलेल्या आहे. माऊली इथे अजून 2 तास मला वाटतं. हा 2-3 तास आहे आणि आत्ता वाजून 11. माऊली 12, 12:30 किंवा या टाईममध्ये येतील, कारण अजून मागच्या विषयावालाच तिथनंच निघालं नाही अजून. लोकांनी बघा वरती पण गर्दी केली, सगळीकडे गर्दी, सगळीकडे लोक. आपण पण जागा बघू आता कुठेतरी. एकटंच आलंय, कोणतरी कंपनीवाला बघतो सोबत येतं, त्यासोबत बसू. असे विविध प्रकारचे खेळ वाद्य या रिंगणामध्ये होतात. त्या सगळ्या दिंड्या रिंगणाला रिंगण मारून जेवून जातात. या सगळ्या 3 नंबरच्या दिंड्या नंबरवाल्या दिंड्या सगळ्या माऊलीच्या मागं आणि माऊलीच्या पुढे येतात. नागरिक आपापल्या प्रकारे रिंगणामध्ये आनंद घेत चाललेले सगळं. तिकडे विविध खेळ चालू आहेत, फुगडी वगैरे खेळतात, इकडे नाचतात सगळे. त्या रिंगणांमध्ये सगळी अशी मजा असते. आपले सगळे पोलीस सहकारी थांबलेले आहेत माऊलींच्या याच्यासाठी आणि तिथं माऊलींची पालखी येणार आहे. पण आता रिंगणात जागा घेतली, इथून असा अश्व पाळणार आणि इथनं माऊली जाणार. तर आता 11:30 वाजले, माऊली मोठे तिकडे निघाल्यात आता. आणि या रिंगणामधला आनंद बघा, सगळे छोटे मोठे तिकडं असे कंटेंट क्रिएटर आलेले आहेत किंवा फोटोग्राफर आलेले आहेत. आपल्याला काहीच नाही आता, आपण असंच आहे. बघा कशी फुगडी वगैरे चालू आहे तिकडं, काकासारखं बघा फुगडी वगैरे खेळतात. इथनं लोक कंटिन्यू येतात. आता मागचं सगळं बरंच चाललंय आणि वरती पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्याच रिंगणात पाऊस पडला तर मजा आहे. पण वाखरीची जी मजा असते पावसाची ती कुठंच नाही. वाखरीच्या रिंगणाला पाऊस पडला मस्त कार्यक्रम असते. मग चिखलाची होळीच ती पण तुम्हाला दाखवली. अजून वेळ आहे तर आपण थोडंसं रॉक बॅलन्सिंग करतोय. की आमच्या सरांनी सांगितलं आम्हाला, तर आपण काहीच नाही त्यामुळे जरा करतोय. काहीच नाही, काय करायचं. अर्धा जास्त माऊली येत नाही अजून. आता दगड माणसाला पण टिकतोय का काय माहित नाही. त्याच्यावर मी अजून एक दगड ठेवायचं ट्राय करणार आहे. झालं तर ठीक. तर मस्त पहिलं रिंगण लिहिलेलं आहे आणि हा रिंगणाचा नजारा बघा जरा. इथं आपला टाळांचा शंखनाद होईल. सगळं भरलेलं आहे रिंगण आणि तिथं माऊली असं नसतं होतं. काही क्षणातच माऊलींची पावलकी येईल इथं. एकदम फ्रंटलाच आहे बघा. आनंद आहे. माऊलींचं रथ जवळ आलेलं आहे. काही क्षणातच माऊली आता इथनं प्रवेश करतील समोर. ही सुंदर सुबक पांडुरंगाची मूर्ती बघा. रिंगणामध्ये कुणी ड्रोन आणू नका. बघा हे ड्रोन पाडण्यात येत आहेत. आपले पैसे घरी ठेवा, आणू नका ड्रोन. आमचं लय मोठं आमचं माऊलींचं अशा प्रकारे स्वागत होतं रिंगणामध्ये. सगळ्यांच्या सगळ्यांच्या भाविकांची गर्दी बघा एकदा.
एवढी गर्दी फक्त रिंगण पाहण्यासाठी. पहिलं रिंगण आहे आपलं गोल. उद्यापासून कंटिन्यू रिंगण चालू. शेवटचं रिंगण हे वाकेरीला असतं. वाकेरीच्या रिंगणामध्ये मजा नाही. ज्या क्षणाची आपण वाट बघतो बघा महाराष्ट्र झेंडा चाललाय. आता मागणं अशोक पण येतील, ते पण दाखवतो. माऊलींच्या आसपासची आपण कपडा लावून आपण बाहेर माऊलीचं पहिलं रिंगण झालंय आणि आता आपण थोडंसं पुढे जाऊन थांबू. दिंडी आली की दिंडीसोबत जाऊ. परत छोटं व्हायचं. काही लोक पुढे झाले, काही लोक मागेच आहेत. आपण कुठे मला पण माहिती नाही. गर्दी भावते वेळेला रिंगणातनं बाहेर पडलेली गर्दी. बसू आता कुठेतरी. दुपारचे 3-3:30 झालेले आहेत. माऊली मला वाटतं आता निघाले असतील कुठनं रिंगणावरनं किंवा आले पण असतील माऊली, माहित नाही. आणि आपलं रस्ता गाठलाय, रस्त्यावरती झोपलोय. मी पण आता आडवा पडणार आहे. मला तसं आडवाच पडलेलो. अपडेट देऊ म्हणलं तुम्हाला सगळ्यांना. माऊली आली की आपण त्यांच्या मागं मागं जाऊ. आणि किती किलोमीटर अजून भाऊ? 5 किलोमीटर आहे माळशिरस. एवढंच आहे. आता भेटू दिंडीमध्ये भेटू जरा. आता 4:30 झालेले आहेत आणि माऊली आलेले आहेत बघा. आपलं तर आता नंबरला लागू. आपलं दिंडी नंबर आला की तोपर्यंत जरा बसू. येईल नंबर आपला. आपली पण दिंडी आली. आता आपण पण नंबरला जाऊ. हरिपाठ चालू आहे. हरिपाठ अर्धा झालाय. माळशिरसमध्ये आलोय बघा. फक्त पंढरपूर झाले. आता 4 दिवस फक्त अजून आणि आम्ही पंढरपूरमध्ये असतो. आहे का नाही? 50 किलोमीटर आता राहिलेले. माझंच मन परत कॉपीच कर. हरिपाठ होतोय. चला या भाऊकडनं आपण आता वायफाय घेऊन आपला तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आपण बघू शकता. तो कालचा व्हिडिओ 6 वाजता पोस्ट झाला. सकाळी 8 वाजल्यापासून अपलोड करू होतो. माळशिरसमध्ये आलो वायफाय घेऊन. आपण जाऊ मुक्कामावर. आता आपण माळशिरसमध्ये आलेलो आहोत आणि इथून जवळच आपला मुक्काम आहे. 2 मिनिटावर.
काय करताय? आता आपलं मुक्कामावर जाऊ आपण, फ्रेश वगैरे होऊ. मग नेहमीच तुम्हाला माहितीच आहे, भजन कीर्तन जेवण झोपणं एवढंच. मध्ये आधी काय गप्पा मारल्या तर तुम्हाला दाखवतो. अर्धा झाले आपण आपल्या मुक्कामावरती आलेलो आहे. हे बघा, माळशिरस मधला आजचा हा मुक्काम. तर भजन कीर्तन घेतलंय आणि आजचा मेनू दाखवतो तुम्हाला. स्पेशल मेनू आहे. सगळं दाखवा तुम्ही म्हणता ना व्हिडिओत, सगळं दाखवा. आता दाखवा, सगळं दाखवा, तुम्ही दाखवा. हा हा पडल पडल, हळूहळू. कोणती? चवळीची भाजी. ओके. मसाले भात. ओके ठीक आहे. मसाला वरण घ्यायचा आहे. रातचा मेनू आहे. बायकांची पंगत जेवायला बसलेली आहे. पंगत झाली आलो. तर सगळे पंगत जेवायला बसलेली आता. आणि तुम्ही बघू शकता, हे सगळे आजचे पंगतदार आहेत. ही सगळी पिरंगुटवाली गँग आहे आपली. हा हा तुम्ही आले, सगळे आले, सगळे आले. ओके झालं. खास मंचुरियन आहे का आज? ओके. सगळे लोक जेवायला बसले. कैलासवासी या दोन मंडळी आपला व्हिडिओ रोज बघतात. सगळे स्मरणाकडून आजी पण रोज टीव्हीला बघतात. म्हणलं मला. 7,000 रुपये देणगी आलेली आहे. आता यांचे जेवण झाले की हा माणूस तुम्हाला कधी दिसतच नाही. कुठं असतो कुठं तू? प्रवचन जातात काय वेगळ्या दिंडीमध्ये? दिंडी नंबर 520. तर 10:30 झालेले आहेत. आणि हे बघा, आपल्या इथं काजलताई आल्यात, आपल्या प्रसिद्ध कीर्तनकार काजलताई. रामकृष्ण हरी. याच ते व्यक्ती ज्यांनी आम्हाला 10 नंबर दिंडीचा फोटो काढायला लावलेला. बघा याच. हा याच त्या. जय हरी. काजलताई सगळ्यांना गुड नाईट करा. अरे पिक गुड नाईट करतात राव. कुठे कोण आलेत का? ओ बोडक्या का गुड नाईट करा सगळ्यांना जरा. शुभरात्री. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शुभरात्री. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे आणि उद्याचाही आनंदाचा जाणार. त्याच्या मागचं कारण असं आहे की आमच्या मुळशी तालुक्यातल्या प्रसिद्ध युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण ह्यापा काजलताई बेगडे यांचं आज दिन उर्फ बेगडे प्लस काटे याच ठिकाणी उपस्थित राहिल्यात. त्यामुळं आनंदाची ऊर्जा आमची आणखीन वाढणार आहे. आणि सर्वात महत्वाचं माझे 2 कप चहाचे वाढलेत त्यांच्यामुळे. आधी 2 कप पित आहे. तू बोला. चला हे जरा गप्पा मारतील इथं. आपण जाऊ झोपायला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला गुड नाईट म्हणा. गुड नाईट. नाही शुभरात्री. शुभरात्री. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्यांचे चिरंजीव ते येणार राहणार का 4 दिवस? आपल्याला वारीमध्ये जोडते भाऊ. चला झोपतो आम्ही. आपला बिछाना काढू आणि इन्स्टाला पण अपडेट देत जाईल. कधी कधी व्हिडिओ लेट झाला तर तिकडे पण बघा थोडंसं. बाय बाय. गुड नाईट. रामकृष्ण हरी.